गाड़ी कर रहे दिली का? सामंत साहेब, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं. शिवसेनेचे अनेक मंत्री जे कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. काय नेमकं कारण होतं? भरत गोगावले देखील म्हटले की हो, काही कारणं होती पण ती सॉर्ट आउट झालेली आहेत म्हणून. जी काही कारणं होती ती मंत्री महोदयांनी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाराजी कुठंच नव्हती. कॅबिनेटवर बहिष्कार देखील नव्हता. स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब कॅबिनेटला उपस्थित होते. आम्ही 5-6 लोक हे बाहेरच होतो. त्याच्यामुळं तो जो काय आमच्या नावानं डंका पिटला जातो तो देखील चुकीचा आहे. मी ऑलरेडी चेकअपसाठी गेलो होतो हे सांगितलेलं होतं. संजय राठोड साहेबांच्या आईचं निधन झाल्यामुळं ते नाही आहे. शंभूराज देसाई स्वतः साताऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर योगेश दादा हे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनीच बहिष्कार घातला अशातला भाग नाही. ज्या काही भावना होत्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. शिंदेसाहेब स्वतः आमचं सगळ्यांचं नेतृत्व करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं. कल्याण डोंबिवली इतर राज्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल की इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये शिवसेनेचे जे नेते मंडळी आहेत, स्थानिक कार्यकर्ते त्यांना घेतले जातं. त्यामुळे काही नाराजी आहे का? याबाबत काही चर्चा झाली? एक पहिली गोष्ट, माननीय शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र यांचं बॉन्डिंग हे अतिशय मजबूत आहे. राजकारणाच्या पलीकडे त्यांची मैत्री आहे. आता दोघांचेही पक्ष एकत्र सत्तेमध्ये आहे. त्याच्यामुळं कुठचाही पक्ष दुखावला जाणार नाही याची दक्षता नेते तर घेतीलच, परंतु कार्यकर्त्यांनी देखील घेतली पाहिजे. प्रत्येकाची प्रामाणिकपणाची भावना आहे. प्रतिस्पर्धींना आपल्या पक्षात घेतलं जात आहे. मग सातारा असेल, सांगली असेल, आता अद्वै हिरेन जे दादा भुसेंच्या विरोधात निवडणुका लढले होते, अशा प्रतिस्पर्धींना देखील भाजपकडनं पक्ष प्रवेश दिले जातो आहे. नाही, ज्यावेळी आपण अलायन्समध्ये लढतो, महायुती म्हणून लढतो, त्यावेळी आपण एकामेकाच्या विचाराने हे सगळे पक्ष प्रवेश केले पाहिजे. आपला विरोधक कोण आहे हे पहिल्या आधी आपण निश्चित केलं पाहिजे असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. परंतु दोन्ही नेत्यांनी काही निर्णय जे घेतलेले आहेत ते आखाडपर्यंत पोचतील आणि त्याच्यातच चांगला निर्णय होईल. शेवटी विरोधक पहिला आपला कोण आहे हे जर प्रत्येकानं विचार केला तर असे कटू अनुभव येणारच नाही. नाराजी नाट्यावर पडदा पडला म्हणायचं. रवींद्र चव्हाण यांच्याबाबत काही नाराजी शिवसेनेत आहे का? कारण मोठ्या आधी पहिली गोष्ट, मी रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर गेलो रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला. ही जी काही सूत्रांकडनं तुम्हाला माहिती आहे ती ही साफ चुकीची आहे. रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातले भाजपाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरीमध्ये आमची युती झालेली आहे. मी डॉक्टरकडनं येत असताना त्यांनी मला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या बंगल्यावर मी आहे, म्हणून मी तिथं त्यांना भेटायला गेलो. मला भेटच दिली नाही, मला वेटिंगवर ठेवलं. मला असं वाटतं की थोडीफार जी तुमची सूत्रं आहेत त्यांनी खरी बातमी देखील आपल्याकडे दिली पाहिजे. तुमचा सगळ्यांचा आदर आहे, शेवटी तुम्ही सगळे पत्रकार आहात, पण जे काही घडलंच नाही हे घडवण्याचा प्रकार देखील घडू नये ही माझी विनंती. पण नाराजी नाट्यावर आता पडदा पडला असं म्हणायचं का? नाराजी एखाद्या गोष्टीचा विचार मांडणं म्हणजे काही नाराजी असू शकत नाही. नाराजी ज्यांच्याबरोबर होती ती नाराजी आम्ही कशी दूर केली तर मला 3.5 वर्षापूर्वी माहिती आहे. त्याच्यामुळे नाराजीचा हा प्रश्न नाही, हा एकामेकांमधल्या संवादाचा विषय आणि समन्वयाचा. आता तरी प्रतिस्पर्धींना प्रवेश देणं हे थांबणार का? आणि सगळ्याच गोष्टीची उत्तरं टप्प्याटप्प्यानं आपण मागितली, टप्प्याटप्प्यानं आपण देऊ. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिका नगरपंचायती आहे. त्याच्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकेल हे एवढंच मी आपल्याला सांगतो. आज या मिटिंगचा मतदार रायगड वळगून रायगडमध्ये आजही तटकरेंच्या विरोधात जे वक्तव्य होत आहे शिवसेना आमदारांकडे, बघा त्यांच्याकडे बोलून वक्तव्य करून तिथं फॉर्म उभे केलेले आहेत. माझ्याकडे NCPनं न बोलता उभे केलेले आहेत. मी कुठं काय बोललो? तुमच्याकडे काय तक्रार तरी केली? माझ्याकडे NCPनं घड्याळ्यावर जवळजवळ 12 ते 15 उमेदवार उभे केलेले आहेत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केलेला आहे. पण मी मैदानात खेळणारा माणूस आहे, तसं राजकारणात देखील मैदानात खेळणारा. मी तक्रार देखील केली नाही. ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतील, मी माझ्या उमेदवाराचा प्रचार करतो. गोगावले म्हणतात तटकरेंना सडेतोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार. मी काय सांगितलं, हा मर्यादित विषय महाडचा नाही. महाडमध्ये कदाचित वैयक्तिक हवेद्यामुळे काही गोष्टी घडू शकतात. माझ्याकडे काय होतं? माझ्याकडे एका रात्रीत फॉर्म भरले गेले.
पण मी तक्रार केली का? मी उलट सांगतो की ठीक आहे, चांगलं आहे, मला पण माझी कुवत कळेल ना. त्याच्यामुळं पण ही पद्धत बरोबर नाही. एका रात्रीत माझ्याकडे NCPनं जवळजवळ 12 की 15 फॉर्म भरले. हीच प्रमुख नाराजी आहे असं म्हणायला मी हरकत कुठं नाही. नाराज आहे? नाही, तुम्ही नाही म्हणत असाल, पण बाकीच्यांना ती नाराजी वाटते. लक्षात ठेवा, अजिबात मी तर नाराज नाही, भरत शेठ देखील नाराज नाहीत, आम्ही मैदानातले कार्यकर्ते आहोत. पण ही अलायन्समध्ये राहून वृत्ती चांगली नाही असं पण मला मित्र पक्षांना प्रवेश देताना काही निकष ठरवणं गरजेचं आहे का? कारण ते एक चुकीचा संदेश जातो. नाही, मी एवढा मोठा नाही. मी माझ्या मतदारसंघाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की जे पदाधिकारी रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत माझ्याबरोबर होते, पत्रकार परिषदेमध्ये आम्ही महायुतीच्या सप्ताहयुक्ता घेतल्या, त्याने दुसऱ्या दिवशी 12 फॉर्म भरले. त्याच्यामध्ये मी कुठं नाराज आहे? उलट मला आनंद वाटला की हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे. मी काही नाराज नाही. पण तुम्ही जो रायगडचा विषय ह्या ठिकाणी काढला की भरत शेठचा आणि कदाचित तिथं काही वाद होते म्हणून झालं असेल, माझ्याकडे काय होतं? तुमच्याकडे नव्हतं म्हणून पुन्हा पाठीत खंजीरच खुपसला गेला असं म्हणायचं. तिथे UBT सारखं औलाद पाठीत खंजीर खुपसला असलं काही बोलणार नाही. मी सांगितलंय मैदानातला कार्यकर्ता आहे, 3 तारखेला चित्र स्पष्ट होईल. पण मैदानात उत्तर देणार मात्र नक्कीच 100%. पण असलं नाही देणार मी. व्यवस्थित द्या. विकासाची कामं जी रत्नागिरीमध्ये केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचू, आणि मला विश्वास आहे की एका रात्रीमध्ये फॉर्म जे भरतात त्यांच्यावर रत्नागिरीकर विश्वास ठेवणार नाही. व्यवस्थित उत्तर देणार म्हणजे व्यवस्थित कशाला? मतदारच व्यवस्थित उत्तर देणार. धन्यवाद.